हाय नमस्कार. तर या जेवायला दुपारचं जेवण चाललंय. म्हणलं चला लई दिवसानं म्हणलं जेवताना हेडव बनवतोय, म्हणलं तुम्हाला दाखवावं. म्हणलं त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलंय, काय काय बनवलंय, काय काय घेतलंय. घेते अजून. असं माझ्या लक्षात आलं ना की म्हणलं चला म्हणलं तुमच्यासोबत गप्पा मारावं. हे बघू शकता, शेपूची भाजी ही आणि ही चिगळची भाजी आहे. ही शेपूची भाजी आहे आणि इथं भात आहे. लई दिवसांनी जेवताना हेड्याव बनवायला लागली मी. त्याला कारण आहे, महत्वाचा विषय आहे. जे आपल्याला गिफ्ट यायचं होतं का नाही, ते गिफ्ट कधी येत आहे सांगता येत नाही. किती दिवस लागतात माहित नाही. तर शेंगा खायला या. शिजवलेल्या शेंगा येत्या मिठाच्या पाण्यात आणि अशा फोडलेल्या, बघा फोडून मिठाच्या पाण्यात. तर असं हेडं तुम्ही बघितलं असेल. जे आहे ते मी बोलले. काही लोकांनी मजा केली, काही लोकांनी काय काय बोलले. जे माझे चांगले भाऊ बहिणी आहेत त्यांना योग्य वाटलं. काही जणांना माझा सल्ला आवडला, काही जणांना नाही. जलमलेली लेकरं परवडतात, त्यांचं आपण हागणं मुतणं काढतो का, तर ते बारके असतात, त्यांचं काहीच वाटत नाही हागणं मुतणं काढणं. मोठी झाल्यावर का बरं आपण काढू शकत नाही? आपल्याच आईबापाच, म्हणजे आपल्या आईबापाने आपल्याला मोठं केलं. आपल्या आईबापाने आपल्याला मोठं केलं लहानाचं. आपल्याला चालायला शिकवलं, हाताला बोटाला धरून चालायला शिकवलं. परत काय म्हणतात ते, ही दुनिया दाखवली. बरंच काही उपकार केलेत आपल्या आईबापाने आपल्यावर. तुम्ही काही पण करा, लाखो करोडोनी रुपये आईबापाच्या पायाशी टाका, सर नाही येणार. अख्ख्या जगात हिंडा तुम्ही देवाला, आगात जगात हिंडून फक्त ते तुमचा फिरणं होणार. पण जेव्हा तुम्ही आईबापाच्या पाया पडून आईबापाला संग घेऊन तर फिरचाल, तेव्हा तुमचं देवदर्शन पूर्ण होईल, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे हे मला सांगा नक्की. काय जणांची अशी कमेंट आली, तू सांभाळतेच आईबापाला म्हणून तुला लय माया येते. माझ्याच आईबापाची माया मला येत नाही, मला अख्ख्या आईबापाची माया येते, म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्या. तुम्हाला पण आईबापा असतील. काय होतंय, आपण आपल्या लेकराला अर्धी भाकर देतो, मग आईबापा म्हातारी माणसं किती खातात? 1 2 4 5 10 खातात भाकर? नाही ना खात. मग आपल्या आईबाप आपण अर्धी भाकर आपण कुत्रा आला दारात तर टाकतोय, मग तीच अर्धी भाकर आपण त्या म्हणजे मुख्य जनावराचं तुम्ही मन राखता, पण तुम्ही आईबापाचा जीव राखत नाही. सांगायचं उदाहरण असं आहे, त्या दिवशी एवढं मला काळजाला घरा पडला ना, पण मी काही करू शकत नव्हते. का? त्यांचे आईबाप आहेत, त्यांचा हक्क आहे त्यांच्यावर. आपला काय हक्क आहे? आपल्याला फक्त त्रास होणार. म्हणून आईबाप ही लय महत्त्वी प्रॉपर्टी आहे.
ज्याला समजायचं त्याला समजणार आहे. एकदा नाही ही मूर्ती जगाच्या मातीच्या आड गेली, अस्तित्व संपत आहे. आपल्या जीवनाला काहीच राहत नाही शिल्लक. राहतंय ती काय, खाणं पिणं आईस करणं. असं नका करू भावा बहिणींनो. मला जे वाटतंय ते मी बोलले तुमच्या सोबत, बरोबर. मी माझ्या बापाला तर खुश ठेवते बाबा, कसं का असं ना. बोलते पण, भांडणं पण होते आमची. मी माझ्या बापाला किती वर्ष बोलत नव्हती, पण आमची माया कमी नाही झाली, वाढत गेली. फक्त एका शब्दावरून मी माझं वडील मला बोलत नव्हतं. का तर काय म्हणायचं, तिथं तुला नांदाय जावं लागेल, काहीही झालं तर. तू मर काय पण कर, पण नांदायचा. पण मी माझ्या बापाला काय म्हणलं की माझा जीव लेकरांच्या वाचवते. मग माझा जीव तर गेला तर माझ्या लेकराला कोण संपवायचं. त्यामुळं फक्त वडील मला काय म्हणलं, आजपासून तू मला मेली, मी तुला मिळाले. त्याच्यावर गेली मी. किती दिवस तर तोंड दाखवलं नव्हतं, पण माझा वडील मला भेटायला. आई जर कुठं गावाला ही गेली तर असं जेवायला द्यायचं, मुका असल्याने, म्हणजे इसारा. पण जेव्हा माझं वडील लय आजारी मरणाच्या दारात परत आलं का, भक्कम पैसा उडवलाय. लय पैसा गेला माझ्या बापाला, ते मी विसरू शकत नाही. या महिन्यात आखाडातच, तुम्हाला तर माहिती आहे माझं वडील आईची यात्रा करतात आखाड्यातली. ही महिना मी कधी विसरू शकत नाही. म्हणून माझ्या बापाला मी मटण चटण सगळं मला जे मागतात ते मी देते. फक्त एवढेच की माझ्या बापाला कपडे नाही, ती कपडे घ्यायचे म्हणलं होतं, पण आता आपण हे नवीन बंगला बांधला त्यामुळं काय जत्रेला कपडे घेणं झाले नाही. आणि मी कोणालाच घेतले नाहीत. असं नाही की माझ्या बापाला घेतली नाहीत, माझ्या लेकरांना घेतली, असं नाही. मी कुणालाच घेतली नाहीत, ना आईला, ना बानूला, ना दीक्षाला, ना मला, ना बापाला. त्या पिढीमध्येच आपला बंगला उभा राहिला होता, बरोबर. लोकांचं देणं झालंय मला, आज न उद्या फिटेल, पण ही निवारा लय महत्वाचा होता माझ्यासाठी. सांगायचं कारण एवढंच आहे. आजचा हेडो, आई बापाची सेवा करा, पुण्य भेटेल. आई बापाच्या नकातला अजून गो हातलेला नसतो, का तर त्यांनी कष्ट एवढे खाल्लेले असते आपल्यासाठी, आणि आपल्याला आता पंख आले म्हणून आता उडायचं कळतं. असं करू नका. त्या माता माऊलींना तुम्ही त्रास देऊ नका. आता तुम्हाला काय बोलायचं असेल, घाण कमेंट करायची असेल याच्यावर, पण ही आई बापा ही सगळ्याचीच आहे, ती माझीच नाही, ती सगळ्याची आहे. ती अख्ख्या जगात एवढी म्हातारी माणसं आहे ती की कुणाला लेकाने सोडलंय, कुणाला काय केलंय. पण अरे तुम्ही विसरताय, तुम्हाला पण तेच भोगायला भेटणार आहे. तुम्ही आई बापाचा तळतळात घेतला तर तुम्हाला पण तेच भोगायला भेटणार. आता तुम्ही कष्ट करताय, तुमचा हात पाय चालतात. ज्या वेळेस तुम्ही एका जागेला राहाल, तुम्हाला उठाय बसा येत नसेल, त्यावेळेस का नाही आपल्या बापाचं नाहीचं मनातनं बाहेर पण काढू शकत नाही, बाहेर कुणाला बोलू शकत नाही. का माहिती ना, आपण तसं वागलेलो असतो. सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा, की कुणाची का असं नाही बाप्पा, तरच काय आई बापांना म्हाताऱ्या माणसांना देऊ नका. आणि मी माझ्याबद्दल बोलले नाही, आता काय मला दुसऱ्यांबद्दल बोलायची गरज नाही. पण माझं काळीच अजून पण का नाही ती कानामध्ये हाणलेलं गुण असतंय. पण माझं तर कोण गणगोत असतं तर मी नक्कीच आणलं असतं, पण माझं कोण नाही, त्यामुळं काय मी जास्त त्यात पडू शकत नाही. आणि त्यांनी तर मला एक सवाल केला, तर माझा बाप आहे, तुला काय करायचं आहे, तुला लय माहीत असत नाही काय राहिलं. म्हणून त्यामुळं मी का नाही रडले त्या दिवशी. रडताना पण मला हेडव बनवता आला असतं ना, पण मी नाही बनवलं. का तर तुम्हाला असं वाटेल की लयच आई बापाची माया आहे.
असं आहे. जेव्हा काय वाटतंय नक्कीच सांगा. आजचा हेडवा आपल्या आईबापांसाठी मी बोलले. काय माझं चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. जे मला वाटलं ते मी बोलले. माझ्या मनातले दिवसापासून साचलेलं होतं. तसंच हेड आवडला असला आपल्या आईबापांसाठी नक्कीच एक लाईक करा. मला कळून जाईल की तुम्ही आईबापाला पण तुम्ही सांभाळताय माझ्यासारखंच. त्यासाठी का नाही, आज माझ्यासाठी नाही, बानूसाठी नाही, आपल्या आईबापांसाठी नक्कीच एक लाईक करा आणि शेअर पण करा. तुमच्या लाईकमुळं कुणाचं तरी मी पण भलं करू शकते. 4 माणसाला म्हणजे कुठं गेले मला म्हातारा माणूस दिसला तर मी मदत करू शकते. पण माझेच पैसे काय नाही तर मी मदत कशी न करणार, बरोबर आहे ना. तर चला आजचा आपला आईबापांबद्दल हेड बाय.